हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. आपला कोणता चॅप्टर चालू आहे तर एरर डिटेक्शन, करेक्शन अँड वायरलेस कम्युनिकेशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलेलं, ब्ल्यूटूथ आर्किटेक्चर आणि त्याचे जे काही दोन टाईप्स होते, पिकोनेट आणि स्कॅटरनेट, याच्याबद्दल डिस्कस केलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करत आहोत, दॅट इज जनरेशन्स ऑफ मोबाईल नेटवर्क. मोबाईल नेटवर्कचे कोणकोणते टोटल किती जनरेशन्स आहेत आणि प्रत्येक जनरेशनची आपण इन शॉर्ट थोडी माहिती घेणार आहोत. ओके, तर हे आपल्या चॅप्टरचं लास्ट पॉईंट असणार आहे. इथं आज आपला थर्ड चॅप्टर कंप्लीट होतो आहे. लक्षात येते सर्वांच्या? ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये जस्ट आपण काय करणार आहे तर जनरेशन्स बघणार आहोत मोबाईल नेटवर्कची. त्याची इन शॉर्ट आपण काय करणार आहे, माहिती घेणार आहोत. तर बघूया आपण. आता मी इथं तुम्हाला दाखवले 1G, 2G, 3G, 4G आणि 5G असे टोटल काय असणार आहेत, 5 जनरेशन्स असणार आहेत. कोणाचे? मोबाईल नेटवर्कचे. सो 1G, 2G, 3G, 4G अँड 5G हे काय रिप्रेझेंट करतात तर 5 जनरेशन्स ऑफ मोबाईल नेटवर्क. आता हे G म्हणजेच काय तर जनरेशन्स, बरोबर. आणि हे जे काही नंबरिंग केलेलं आहे 1, 2, 3, 4 आणि 5 हे काय असणार आहेत तर ते म्हणजे नेमकं रिप्रेझेंट काय करतात तर जे काही जनरेशनचे नंबर्स असणार आहेत ते रिप्रेझेंट करतात. म्हणजे कोणता मोबाईल नेटवर्क कोणत्या जनरेशनचा आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी जे काही नंबर यूज केले जातात त्याला जनरेशन नंबर म्हणतात. आणि जो काही G यूज केला जातो तो कशासाठी तर जनरेशन या शब्दासाठी तो शॉर्टमध्ये यूज केला जाणारा वर्ड आहे. लक्षात येतं आहे? ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया 1G ऑफ मोबाईल नेटवर्क्स. आता 1G म्हणजेच फर्स्ट जनरेशन, बरोबर. सो 1G स्टँड्स फॉर दी फर्स्ट जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क विच वेर बिल्ट टू प्रोव्हाइड बेसिक व्हॉइस सर्व्हिस टू कस्टमर्स. 1G म्हणजेच कोण, जो काही फर्स्ट जनरेशन मोबाईल नेटवर्क असणार आहे तो कशासाठी बिल्टअप केलेला होता तर जी काही व्हॉइस सर्व्हिस असणार आहे ती कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी हा बिल्टअप केलेला मोबाईल नेटवर्क होता, बरोबर. आता हा जो काही 1G नेटवर्क असणार आहे तो कधी स्टार्ट झाला तर 1980मध्ये काय झाला, हा जो काही फर्स्ट जनरेशन नेटवर्क असणार आहे तो स्टार्ट झालेला होता. बघा किती शॉर्ट पिरियडमध्ये एवढे जनरेशन्स आलेले आहेत. म्हणजे किती आत्ताचं जे काही युग आहे ते फास्टली चाललेलं आहे. पहिलं जे काही जनरेशन होतं ते 1980ला आलेलं होतं, बरोबर. 1980मध्ये फर्स्ट जनरेशन इज बिल्टअप. ओके, कशासाठी तर जो काही व्हॉइस सर्व्हिस असणार आहे ती व्हॉइस सर्व्हिस कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी बिल्टअप केलेलं होतं. अँड वेअर इंट्रोड्यूस्ड इन डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड थ्रू व्हेरियस ॲनालॉग टेक्नॉलॉजीज. लक्षात घ्या, हा जो काही 1G नेटवर्क असणार आहे तो 1980मध्ये स्टार्ट झाला आणि तो काय केला, डिफरंट पार्ट्समध्ये काय केलेला होता, इंट्रोड्यूस्ड केला होता ओव्हरऑल वर्ल्डमध्ये. तर तो कसा केला होता तर थ्रू व्हेरियस ॲनालॉग टेक्नॉलॉजीज, वेगवेगळ्या ॲनालॉग टेक्नॉलॉजीजचा यूज करून काय केला होता, डिफरंट पार्टमध्ये इंट्रोड्यूस करून घेतलेला होता. आता द टेक्नॉलॉजी इन्क्लुडेड इन 1G, आता हे जे काही फर्स्ट जनरेशन होतं त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केली होती तर AMPS म्हणजेच कोण, ॲडव्हान्स्ड मोबाईल फोन सिस्टीम. नेक्स्ट NMT म्हणजेच नॉर्डिस्क मोबी टेलिफोनी किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, नॉर्डिक मोबाईल टेलिफोन. नेक्स्ट कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली तर TACS म्हणजेच कोण, टोटल ॲक्सेस कम्युनिकेशन सिस्टीम. नेक्स्ट CNETS ही सुद्धा टेक्नॉलॉजी यूज केलेली होती. म्हणजे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून जे काही 1G जनरेशन फर्स्ट जनरेशन असणार आहे ते बिल्टअप केलेलं होतं. का, कारण जो काही बेसिक व्हॉइस असणार आहे, बेसिक व्हॉइस सर्व्हिस कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी बिल्टअप केलेलं होतं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या तर AMPS, NMT, TACS आणि CNETS अशा टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या होत्या. नेक्स्ट जनरेशन आहे दॅट इज 2G ऑफ मोबाईल नेटवर्क्स. आता हे जे काही 2G असणार आहेत म्हणजेच कोण, सेकंड जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क्स. जे काय केलं, 1G नेटवर्कला रिप्लेस्ड केलं. आधी आपण बघितलेलं जे काही 1G नेटवर्क होतं त्याला रिप्लेस करून
2G नेटवर्क आलं. आता हे जे काही नेटवर्क असणार आहे ते काय एनेबल्ड करतं, तर हायली सिक्युअर व्हॉइस अँड टेक्स्ट मेसेजिंग सर्व्हिसेस ॲज वेल ॲज लिमिटेड डेटा सर्व्हिसेस. लक्षात घ्या, सेकंड जनरेशनमध्ये काय काय आलं बघा. फर्स्ट जनरेशनमध्ये जस्ट व्हॉइस सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात होती कस्टमरला, बरोबर. आता सेकंड जनरेशनमध्ये काय केलेलं, तर जो काही व्हॉइस आपण ट्रान्समिट करत होतो तो हायली सिक्युअर केला पाहिजे, बरोबर. हायली सिक्युअर व्हॉइस, पुन्हा टेक्स्ट मेसेजेस सर्व्हिस, प्लस जो काही लिमिटेड डेटा सर्व्हिस असणार आहे हे सगळं काय केलं होतं, ह्या नेटवर्कमध्ये फुलफिल केलं होतं. सो 2G नेटवर्क्स कधी स्टार्ट झालं, तर 1990मध्ये काय झालं, 2G नेटवर्क स्टार्ट झालं. 1980मध्ये 1G फर्स्ट जनरेशन स्टार्ट झालेलं होतं, तर लगेचच 10 वर्षात सेकंड जनरेशन डेव्हलप झालं. आणि याच्यामध्ये काय केलं, तर जे काही डिफरंट पार्ट्स असणार आहेत ते काय केलं, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या थ्रू काय केलं, ट्रान्समिट केले होते. लक्षात येते. सो द मोस्ट वाईडली युज्ड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड फॉर दी सेकंड जनरेशन, कोणती टेक्नॉलॉजी यूज केली होती सेकंड जनरेशनमध्ये, तर GSM म्हणजेच ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. नेक्स्ट DAMPS म्हणजेच डिजिटल ॲडव्हान्स्ड मोबाईल फोन सिस्टीम. त्याच्यानंतर IS-95 म्हणजे इंटेरिम स्टँडर्ड 95. अशा डिफरंट टेक्नॉलॉजीचा यूज करून सेकंड जनरेशन मोबाईल नेटवर्क लॉन्च झालं होतं. लक्षात येते का, म्हणजेच व्हॉइस कॉलिंगसाठी टेक्स्ट मेसेजिंग ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या 2G नेटवर्क्समध्ये एनेबल्ड केलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या, GSM, DAMPS आणि IS-95 अशा डिफरंट काय केलेल्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या. लक्षात येतं आहे का. आणि हा जो काही सेकंड जनरेशन असणार आहे तो लॉन्च कधी झाला होता, तर 1990मध्ये 10 वर्षानंतर लगेचच फर्स्ट जनरेशन रिप्लेस होऊन सेकंड जनरेशन काय झाला होता, लॉन्च झाला होता. आणि याच्यामध्ये एनेबल भरपूर सर्व्हिसेस केलेल्या. जो काही व्हॉइस मेसेज होता तो सिक्युअरली, प्लस टेक्स्ट मेसेजेस आणि लिमिटेड डेटा सर्व्हिसेस हे सगळं एनेबल्ड केलेलं होतं सेकंड जनरेशनमध्ये. लक्षात येतं आहे का. ओके. आता नेक्स्ट असणार आहे दॅट इज थर्ड जनरेशन. आता थर्ड जनरेशन 3G मोबाईल कम्युनिकेशन म्हणजेच कोण, तर थर्ड जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं होतं, तर 2 की ट्रॅक्स फॉर 3G अँड दे वर बोथ बेस्ड ऑन द CDMA टेक्नॉलॉजी. आता हो जो काही 3G नेटवर्क असणार आहे त्याला 2 की ट्रॅक्स होत्या. ओके. 3G कम्युनिकेशन मोबाईल नेटवर्कला काय होत्या, 2 की ट्रॅक होत्या आणि त्या दोन्ही CDMA टेक्नॉलॉजीवर काय होत्या, बेस्ड होत्या. आता जे काही फर्स्ट ट्रॅक असणार आहे तो कुठला, तर UMTS. कोणती टेक्नॉलॉजी, CDMA बेसवर असणारी UMTS म्हणजेच युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन सिस्टीम. लक्षात येते काय बघा, कोणकोणत्या 2 कीज बघितल्या आपण की ट्रॅक 3G जनरेशनसाठी. पहिला बघितला तो UMTS म्हणजेच युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन सिस्टीम. आणि दुसरी कुठली, तर CDMA 2000 अशा 2 की ट्रॅक होत्या. तर हा जो काही UMTS ट्रॅक असणार आहे तो कशासाठी यूज केला जात होता, तर जो काही GSM नेटवर्क असणार आहे तो मायग्रेटिंग GSM नेटवर्क टू 3G आणि CDMA 2000 हा जो काही ट्रॅक असणार आहे तो कशासाठी यूज केला जात होता, तर जो काही IS-95 आणि DAMPS असणार आहे त्याच्यासाठी 3G टेक्नॉलॉजी यूज केली जात होती. म्हणजेच UMTS एम्प्लॉईज काय करत होतं, तर वाईड बँड CDMA हा जो असणार आहे त्याचा ॲक्सेस पार्ट करण्यासाठी प्लस पीक डाउनलिंक स्पीड अप टू 2 Mbps ऑफर करण्यासाठी यूज केला जात होता. लक्षात येते का 3G जनरेशन्स का आलेला. आणि 3G जनरेशनमध्ये कोणकोणत्या की ट्रॅक यूज केल्या जात होत्या, तर फर्स्ट वन होती ती कुठली होती, UMTS म्हणजेच युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन सिस्टीम आणि अदर वन होती CDMA 2000. आता हे जे काही दोन्ही 2 की ट्रॅक्स असणार आहेत ते कोणत्या टेक्नॉलॉजीवर डिपेंड होते, तर CDMA टेक्नॉलॉजीवरच डिपेंड होते. लक्षात येतं आहे. ओके. आता नेक्स्ट जनरेशन असणार आहे दॅट इज 4G ऑफ मोबाईल नेटवर्क्स. 4G म्हणजेच फोर्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क्स. आता ही जी काही 4G असणार आहे ते काय एनेबल्ड करतं, तर बाय अ न्यू टेक्नॉलॉजी कॉल्ड LTE,
जी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे LTE टेक्नॉलॉजी होती ती एनेबल्ड करतं. आता LTEचा लॉंग फॉर्म काय तर लॉंग टर्म इव्हॅल्युशन ऑफ मोबाईल नेटवर्क्स. लक्षात येते. सो 4G जनरेशनमध्ये काय झालं, नवीन टेक्नॉलॉजी म्हणजेच LTE आली, म्हणजेच लॉंग टर्म इव्हॉल्युशन. आता हे जे काही LTE असणार आहे म्हणजेच फोर्थ मायग्रेशन पाथ फॉर की 3G टेक्नॉलॉजीज including Universal Mobile Telecommunication System and CDMA 2000. थर्ड जनरेशनमध्ये काय काय होतं तर UMTS आणि CDMA 2000 हे ज्या काही 2 की ट्रॅक होत्या त्यांच्यासोबतच एक्स्ट्रा कोण आलं, LTE ही टेक्नॉलॉजी आली. लक्षात येते का. सो LTE ही काय असणार आहे, फोर्थ जनरेशन मायग्रेशन पाथ असणार आहे. कोणासाठी तर जो काही 3G टेक्नॉलॉजीज असणार आहे. मग 3G टेक्नॉलॉजीमध्ये कोण कोण बघितलं आपण, UMTS आणि CDMA 2000 हे जे काही दोन्ही ट्रॅक असणार आहेत त्यांच्यासोबतच LTE हा नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली होती. लक्षात येते का. याच्यामध्ये आणखीन एक टेक्नॉलॉजी ती आहे WiMAX म्हणजेच कोण, वर्ल्ड वाईड इंटरऑपरेबिलिटी फॉर मायक्रोवेव्ह ॲक्सेस. ही काय प्रोव्हाइड करते तर जे काही 4G अपग्रेड पाथ असणार आहे तो प्रोव्हाइड करते. पण जो काही LTE असणार आहे म्हणजेच कोण, लॉंग टर्म इव्हॉल्युशन, त्याला प्रायमरी टेक्नॉलॉजी यूज केली जाते वर्ल्ड वाईड. कोणासाठी तर 4G डिप्लॉयमेंटसाठी. आता हे जे काही LTE असणार आहे ते काय असणार आहे, जो काही अर्लियर 3G टेक्नॉलॉजी होती त्याच्यापेक्षा मोस्ट इफिशियंट असणार आहे, बरोबर. म्हणूनच तर ती लॉन्च झालेली आहे टेक्नॉलॉजी. सो 3Gचे कम्पॅरेटिव्हली जी काही 4G टेक्नॉलॉजी असणार आहे, हे जे काही 4G जनरेशन असणार आहे ते मोर इफिशियंट असणार आहे. ओके. आणि ते काय रिड्यूस करते तर जी काही डेटा ट्रान्सफर करताना लॅटेन्सी येते ते सुद्धा रिड्यूस करतं. लक्षात येते. सो 4G जनरेशन म्हणजेच कोण आलं, फोर्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क्स. जे काय केलं त्यानं न्यू टेक्नॉलॉजी म्हणजेच LTE लॉंग टर्म इव्हॅल्युशन काय केलं, फाइंड आउट केलं, लॉन्च केलं. प्लस जे काही एक्झिस्टिंग होतं त्याच्यासोबतच त्यानं न्यू टेक्नॉलॉजी एक्स्ट्रा ॲड केली. ती कोणती आणखीन होती ती WiMAX म्हणजेच वर्ल्ड वाईड इंटरऑपरेबिलिटी फॉर मायक्रोवेव्ह ॲक्सेस. लक्षात येते सर्वांच्या. मग ह्यानं फोर्थ जनरेशनचं जो काही मोबाईल नेटवर्क असणार आहे तो कम्पेअर टू थर्ड जनरेशनचं काय असणार आहे, मॅक्झिमम इफिशियंट असणार आहे, मोर इफिशियंट असणार आहे. प्लस जे काही डेटा ट्रान्सफर करत असताना लॅटन्सी असणार आहे तीसुद्धा ते काय करतं, रिड्यूस करतं. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आणि लास्ट पॉईंट दॅट इज 5G. 5G म्हणजेच कोण, फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. आणि ते कशासाठी यूज केलं जातं तर त्यानं काय काय यूज केलं तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज. कोणत्या तर न्यू रेडिओ किंवा त्यालाच तुम्ही NR सुद्धा म्हणू शकता. आता हे जे काही 5G असणार आहे ते फंडामेंटली डिफरंट असणार आहे. जे काही अर्लियर टेक्नॉलॉजीज मोबाईलचे आपण बघितले ना त्याच्यापेक्षा हे काय आहे, थोडं डिफरंट आहे. याच्यामध्ये ट्रू डिमांड फॉर इट इज येट टू बी सीन. इट इज अ लॉट मोर दॅन जस्ट हाय स्पीड मोबाईल इंटरनेट सर्व्हिस. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय केलं जातं, हाय स्पीड मोबाईल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केले जाते. आता ह्याची मेजॉरिटी कशाची यूज करण्याची असते तर व्हेरी फ्युटरिस्टिक अँड येट टू कम. जे काही 5G असणार आहे फिफ्थ जनरेशन ते काय असणार आहे, खूप फास्ट असणार आहे. आणि ते काय कोणाला सपोर्ट करतं तर जेवढे काही लार्ज नंबर ऑफ डिव्हायसेस असणार आहेत, ओके, डिजिटल नंबर ऑफ इंडस्ट्रीजमध्ये त्या सगळ्यांना काय करतं ते सपोर्ट करतं. सो इट कॅन ऑल्सो ऑपरेट इन व्हेरियस फ्रिक्वेन्सी बँड्स इन्क्लुडिंग हाय ॲज वेल एज लो फ्रिक्वेन्सी. ते कोणत्याही फ्रिक्वेन्सीला काय होतं, मॅच होतं किंवा सपोर्ट करतं सुद्धा म्हणू शकता. मग ती हाय फ्रिक्वेन्सी असेल किंवा लो फ्रिक्वेन्सी. आता ज्यावेळी हायर बँड्स असतात 5Gसाठी तर त्यावेळी त्याला लिमिटेड कव्हरेज असतं. आणि ज्यावेळी खूपच लो लॅटन्सी असते म्हणजेच लेस दॅन 1 मिलीसेकंड असतील तर त्यावेळीसुद्धा ते काय केलं जातं, रिअल टाईम सर्व्हिसेसला सुटेबल होतं. लक्षात येते का. सो 5 जनरेशन जे काही फिफ्थ जनरेशन असणार आहे ते अदर नंबर ऑफ जे काही मोबाईल नेटवर्क्स असणार आहे त्याच्यापेक्षा काय आहे, खूपच डिफरंट आहे. आणि त्याचं जे काही स्पीड असणार आहे ते काय असतं, खूप हाय स्पीड असतं. आणि ते हाय स्पीड मोबाईल इंटरनेट सर्व्हिससुद्धा प्रोव्हाइड करतं. लक्षात येते का सर्वांच्या. सो हे आपण टोटल काय बघितले, 5 जनरेशन्स बघितलेले होते. फर्स्ट जनरेशन कधी लॉन्च झालं तर 1980मध्ये. सेकंड जनरेशन कधी लॉन्च झालं तर 1990मध्ये. थर्ड जनरेशन 2000मध्ये.
फोर्थ जनरेशन 2010मध्ये आणि फिफ्थ जनरेशन आहे ते 2020मध्ये लॉन्च झालेलं आहे. म्हणजे करेक्ट 10 इयर्सचा गॅप आहे बघा. पहिलं 1980sला स्टार्ट झालेलं, तर फिफ्थ जनरेशन हे 2020ला म्हणजे 2020 ह्या इयरला काय झालेलं आहे, लॉन्च झालेलं आहे. आता जे काही फर्स्ट जनरेशन होतं ते ॲनालॉग होतं, बरोबर. पहिलं जे जनरेशन होतं ते ॲनालॉग होतं. आता नेक्स्ट 2G 3G 4G 5G उरलेले जे काही 4 जनरेशन्स होते ते सगळे काय होते, डिजिटल होते. फक्त पहिलेच काय होतं, ॲनालॉग होतं. आता फर्स्ट जनरेशनमध्ये कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट झालेल्या, तर AMPS, NMT, TACS आणि CNUTS अशा टोटल 4 टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या होत्या. नेक्स्ट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा त्यांना रिप्लेस करून 2Gमध्ये कोण आलं सेकंड जनरेशनमध्ये, तर GSM आणि DAMPS आणि IS-95 ह्या टेक्नॉलॉजी झाल्या. नेक्स्ट थर्ड जनरेशनमध्ये कोण आलं, तर UMTS आणि CDMA 2000 ह्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या. नेक्स्ट फोर्थ जनरेशनमध्ये कोण आला, तर LTE लॉन्च झाली. आणि फिफ्थ जनरेशनमध्ये कोण आला, NR. अशा टेक्नॉलॉजीज काय झालेल्या होत्या, डेव्हलप झालेल्या होत्या त्या जनरेशनमध्ये, बरोबर. आणि कोणत्या इयरला झालेलं हे सुद्धा सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पहिलं जे काही जनरेशन होतं त्यावेळी जस्ट काय केलं जात होतं, व्हॉईस फक्त काय होत होता, ट्रान्समिट होत होता. आता त्याच्यानंतर जे काही 2G 3G 4G आणि 5G हे काही नंबर ऑफ जनरेशन्स आलेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिस दिल्या त्यांनी, तर व्हॉईस ट्रान्समिट केला जातो, प्लस टेक्स्ट मेसेजेस, पुन्हा डेटा म्हणजेच जे काही मोबाईल इंटरनेटसुद्धा आहे ते सुद्धा ट्रान्समिट केलं जाऊ शकतं. लक्षात येत आहे सर्वांच्या? ओके. सो आजचं लेक्चर हे आपलं थर्ड चॅप्टरचं लास्ट लेक्चर होतं. इथं आपला थर्ड चॅप्टर कंप्लीट होतो आहे आणि ह्याच्या ज्या काही नोट्स असणार आहेत त्या मी तुम्हाला क्लासरूमवर 2 दिवसात अपलोड करून देते. थँक्यू.